माझी जमीन सुपीक आहे, 2 एकर आहे, चांगला मोबदला मिळेल. सगळं खरं आहे शिवप्पा, पण तुम्हाला हवी आहे एवढी मोठी रक्कम तुम्हाला या 2 एकरामध्ये नाही मिळणार. आणि कोणी तयार झालाच तरी रोखे हातात मिळायला तुम्हाला 5-7 मास तरी नक्कीच लागतील. आणि तुमची नड तर तुमच्या गळ्याशी आली हो. तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. फार दिवस आम्ही थांबू शकत नाही. एवढ्या कमी वेळेमध्ये जमीनचा सौदा कसा होईल? बजरंग दादा, आता काय करू? एवढी एकच आशा होती. विठू राय, आता काय करू मी? 3 वेळा बांगड्यांचा आवाज होईल असा नमस्कार करायला शिक सखू. माझ्या मावशीला बांगड्यांचा आवाज आला नाही ना तर नमस्कारच वाटत नाही. असू दे बाळा, असू दे. ये इथे. तिकडे सासरी जाशील ना तेव्हा कर तसा नमस्कार. मला जरा डोळे भरून बघू दे तुला. कसं सुंदर रुपडं दिसतंय ग माझ्या पोरीचं. उमे, तुझीच प्रतिमा आहे ही. तीट लाव तिला, तीट. लेक मोठी झाली, आता नवरी होणार, मुंडावळा बांधणार आणि सासरी जाणार. छान छान. या म्हाताऱ्याचे खूप खूप आशीर्वाद आहेत तुला पोरी. कसं सांगू दादा तुम्हाला? तुम्हाला अप्रूप वाटतंय, पण हे लग्न नाही होऊ शकणार आहे बहुतेक. लुगडं नेसून केवढी मोठी दिसायला लागली सखू. आणि यावेळी मात्र भामेने उत्तम काम केलं. पण यावेळी मात्र मी रागावलो तुझ्यावरती सखू. अगं किती वाट पाहायला लावायची. हा, तुम्ही दोघी मायले की अजिबात फिरकत नाही इकडे. मोठ्या एकादशीला सुद्धा आला नाहीत तुम्ही. तुझ्या लग्नाची वार्ता कळली तेव्हा मी निरोप पाठवून बोलावून घेतलं तुम्हाला. आणि लक्षात आहे ना सखू, मला एखादं छानसं भजन ऐकवणार होतीस, विसरलीस की काय? नाही दादा आजोबा, अशी कशी विसरेन मी? नाही ना, मग वाट कसली बघतेस? कर की सुरू. ये अशी समोर. ये.